घटनेच्या शिल्पकारा, घटनेच्या शिल्पकारा, शिल्पकारा माझ्या बापाचा देश सारा, आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा. ए शंभू, आज बाबासाहेबांची जयंती आहे, तर चल मग आपण तयारीला लागू. हा बंपर, तयारी तर आपली 1 महिन्या अगोदर झालेली आहे. अरे मग वाट कशाची बघताय, चला तयारीला लागू. हा भाऊ चला की. ए शंभू, वळवळ बंपत कुठं चालला? अगं म्हणा मावशे, तुला माहित नाही का आज बाबासाहेबांची जयंती आहे, आम्ही तिकडच चाललोय. अरे हो बाळा, पण तुम्ही मागच्या वेळेस बाबासाहेबांबद्दल जे 2 शब्द बोलले होते ना, ते खूपच छान होते आणि ते सत्य परिस्थितीवर होते. हो मम्मी. तर शंभू, तू मागच्या वेळेस बाबासाहेबाबद्दल 2 शब्द बोलला होता, ते सगळ्या पब्लिकला खूप आवडलं. मग आज तर आपल्या बापाची जयंती आहे, मग बाळा होऊन जाऊ दे आपल्या बाबासाहेबाबद्दल 2 शब्द. हो आई, का नाही तर ऐका. समाजासाठी लढता लढता जखमांनी भरलं होतं माझ्या बापाचं अंग अंग. भुकेलेल्या लेकरांना हक्काची भाकर भरवण्यासाठी होता तो रात्रंदिवस राबण्यात दंग. त्यांच्या संग त्यांचं नशीब, त्यांना लागलेली परिवर्तनाची ताण आणि थकान आहे. अरे कितीतरी जखमांना छातीशी कवटाळून जगत होता तो. सांगू नाही शकत बाप माझा किती महान आहे. आयफोन भाई, माझा फोटो पाठव ना. हा पाठवतो. अरे बाबासाहेबांचा फोटो. अच्छा, हा आंबेडकर जयंती ते म्हणून ना. अरे भाई, आंबेडकर जयंती पुरते मर्यादित नाहीयेत, ते वर्षाचे 365 दिवस आमच्या मनात आहेत. कारण खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त त्यांच्यामुळे. एवढं काय केलं त्यांनी? अरे एक बाळ जन्माला आल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले. आपण बोलतो की चायवाला पंतप्रधान झाला, पण एका शाळेच्या बाहेर बसून शिकलेला विद्यार्थी भारत देशाच्या घटनेचा शिल्पकार झाला. आणि त्याने अशी राज्यघटना लिहिली, असं संविधान लिहिलं जे एका चायवाल्यावर सुद्धा अन्याय करणार नाही. सॉरी टू से, पण मला ते संविधान एवढं पटत नाही. तुला संविधान पटत नाही म्हणजेच तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य पटत नाही. तर शिवाजी महाराज आणि संविधान, अरे काय संबंध? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना जे कायदे लिहिले, त्याच कायद्यांचा योग्यरित्या अभ्यास करून ना बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. पण तो आरक्षणचा मुद्दा मला काय पटला नाही. हे काय अर्ध्यांना आरक्षण नाही, अर्ध्यांना नाही. एका आईला समज 2 मुलं आहेत आणि त्यातील एक मूल अपंग आहे, तर ती आई कोणावर जास्त लक्ष देणार? त्या अपंग मुलावर ना, कारण त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून. हे आरक्षण सुद्धा एक ना एक दिवस रद्द होईल, जेव्हा आपण समान पातळीवरून काम करू तेव्हा. तुला माहिती आम्ही त्यांना बाबा का म्हणतो? कारण स्वतःला जाळून त्याच्या काजळीतून मुलांना शिकवण्याचं काम ना फक्त एक बापच करू शकतो. मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. साहेबांचं नाव काय? भीमराव रामजी आंबेडकर. दिसतया शोभून बाबासाहेबांचा फोटो. दिसतया शोभून बाबासाहेबांचा फोटो. आम्ही भीम जयंती नाचूनच नाही तर वाचून पण साजरी करतो. ऑफकोर्स वी आर बुद्धिस्ट. आम्ही दादर चौपाटीला नाही तर आम्ही चैत्यभूमीला जातो. ऑफकोर्स वी आर बुद्धिस्ट. आम्ही फराळ दिवाळीला नाही तर 14 एप्रिलला बनवतो. ऑफकोर्स वी आर बुद्धिस्ट. आम्ही 14 एप्रिलची तयारी 2 महिन्या आधीपासूनच सुरू करतो. चल ना यार, 1 महिना झाला शॉपिंगला जायचंय.
अरे जरा बघून चाल की कुठं लक्ष आहे तुझं? सॉरी दादा मी पुस्तक वाचतो ना. पुस्तक बघू कुठलं पुस्तक आहे? अटॉमिक हॅबिट्स. अरे तरी इंग्लिश पुस्तक आहे. तुझ्या अवताराकडे बघून वाटत नाही तुला इंग्लिश येत असेल. दादा don't judge a book by its cover because I know English and I can also speak English very well. अरे तू तर चांगलं इंग्लिश बोलतेस. किती वेळ असतो? ना होय 11वीला आहे दादा. 11वीलास? हे पाटीला काय आहे तुझ्या? हे होय अहो ते मी रदी बाळा करते ना मग तेच त्याचं पुस्तक मिळालेलं म्हणून मला समजा फटाफट. अरे तू तर 11वीलास ना? मग तुला कामाला तुझ्या आई बाप काय करतात? हा नाही दादा आई जाते की माझी धुणं भांडायला तसं पण वयाच्या मानात झाले मग तेच जरा असं छोटी मोठी कामं करत जाते असं कॉलेजला. परिस्थिती एवढी खराब असताना तुझ्या डोक्यात शिक्षणाचं खूळ कुठून आलं रे? शिक्षणाचं हे शिक्षणाचं खूळ नाही दादा आम्हा गरिबांच्या पोरांचा नाद आहे. कारण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचं असं दूध आहे ते पितो ना तो घर भरल्याशिवाय राहत. चला दादा येतो मी. DJ Webhov in the mix. साऱ्या जगामध्ये कुठं बी जा